नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सरकारी प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2018ची अर्थातच मराठी विषयाची संपूर्ण स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. यामधून पेपर क्रमांक 1 मधील जो मराठी विषय आहे 50 गुणांचा, की या विषयाची परिपूर्ण तयारी तुमची नक्कीच होणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं आपण सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. आणि आज आपण जो काही हा परीक्षेचा पेपर अभ्यासतो आहोत किंवा जे स्पष्टीकरण समजून घेणार आहोत, हा सराव पेपर क्रमांक 2 आहे. आणि ह्या सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर एक आत्मविश्वास जो आहे तो तुमच्यामध्ये नक्की निर्माण होणार आहे. आणि या जी काही आपण बोर्डाची स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरभरून यशसुद्धा नक्की मिळू शकेल. चला तर मग आपण ही सरकारी प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2018 अभ्यासूया. पहिलं पान आहे ह्या प्रश्नपत्रिकेचं आणि त्याच्यावरती तुमच्या परीक्षेचं नाव टाकलेलं आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018. आता आपण हा विभाग 1 जो आहे प्रथम भाषा, अर्थातच प्रथम भाषा म्हणजे मराठी भाषा, आणि ह्या मराठी भाषेचा हा पहिला पेपर आहे. आणि यामधील आता आपण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण जे आहे ते समजून घेणार आहोत. इथे प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. बघा, इथे आपण सुरुवातीला उतारा वाचायचा असतो, 2 ते 3 वेळा वाचायचा असतो, तो समजून घ्यायचा असतो. उतारा आपण वाचूया. उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले, झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला, पण चेंडू कसला वसतात. तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही. आता इथं कोणती घटना घडलेली आहे हे आपण समजून घेतलं की याच्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला सहजपणे अचूक निवडता येतील, काढता येतील. आता बघूया आपण की पहिला प्रश्न विचारलेला आहे की पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर, अचूक उत्तर जे आहे तर ते आपल्याला शोधण्यासाठी या उतार्यामध्ये आलेलं जे वाक्य आहे की हे उत्तर त्या वाक्यामध्ये असू शकेल ते शोधायचं असतं. आता पहा, इथे वाक्य आलेलं आहे की उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले. याचाच अर्थ सूर्य मावळतीला लागलेला आहे. आणि हे जे काही पक्षी आहेत की सकाळी आपल्या घरट्यातून बाहेर पडलेले असतात ते पुन्हा आपल्या घरट्याकडे परतू लागलेले आहेत. म्हणजेच ही वेळ जी आहे ती संध्याकाळची आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण आता प्रश्न दुसरा पाहूया. प्रश्न दुसरा आहे, आगंतुक पाहुणा कोण आहे. आगंतुक याचा अर्थ जो आहे, आगंतुक पाहुणा याचा अर्थ की कुठलेही पूर्वसूचना न देता किंवा अचानकपणे आलेला जो पाहुणा असतो त्याला आपण आगंतुक पाहुणा असं म्हणत असतो. आता या प्रश्नाचं उत्तर ह्या उतार्यामध्ये कुठे आलेलं आहे तर ते आपण बघू. पण चेंडू कसला बसतात याचा अर्थ हा जो का आगंतुक पाहुणा आहे तर तो हा चेंडू आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 चेंडू हे आहे. हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. आता प्रश्न तिसरा जो आहे या उतार्यावरचा तो पहा की पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही. आता आपल्याला काय करायचं असतं, हे 4ही शब्द घ्यायचे असतात. या 4 शब्दांना कोणता समानार्थी शब्द आलेला आहे का ते शोधायचं असतं. आणि ज्या शब्दाचा समानार्थी शब्द या उतार्यामध्ये आलेला नाही ते याचं उत्तर असणार आहे. मग आपण एक एक पर्याय घेऊ. पहिला पर्याय आहे अतिथी. अतिथी या शब्दाला या उतार्यामध्ये कोणता समानार्थी शब्द आलेला आहे तर अर्थात पाहुणा हा समानार्थी शब्द आलेला आहे. याचा अर्थ अतिथी हे या प्रश्नाचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर नाही. आपण बघू द्विज. तर द्विज या शब्दाचा समानार्थी शब्द पक्षी असा आहे आणि तो या उतार्यामध्ये आलेला आहे. आता त्रासदायक या शब्दाचा कुठलाही समानार्थी शब्द इथं आलेला नाही. परंतु आराम हा जो पर्याय क्रमांक 4 जो आहे तर याचा समानार्थी शब्द विश्रांती हा या उतार्यामध्ये आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्रासदायक. आता इथे बघा निरुपद्रवी.
म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास नसणारा, उपद्रव नसणारा असा तो शब्द आलेला आहे. परंतु त्रासदायक असा शब्द जो आहे तर तो इथे कुठेही त्या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आलेला नाही. त्रास हा शब्द आलेला आहे, परंतु समानार्थी शब्द त्याला जो आहे तर तो आलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, की या शब्दाचा कोणताही समानार्थी शब्द ह्या दिलेल्या उत्तरामध्ये आलेला नाही. म्हणजे तीनही प्रश्न आपण इथे अचूक पद्धतीनं सोडवलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी काही सूचना दिलेल्या आहेत, की पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आता जेव्हा आपल्याला अशा प्रकारची बातमी दिलेली असते तेव्हा ते आपण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं. त्या बातमीमध्ये आलेले संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला या बातमीवरचे जे प्रश्न असतील तर ते अचूक सोडवता येतील. आता पहा, बातमी आपण वाचूया. राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी. नवी दिल्ली. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपाहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी ही जी काही बातमी आहे तर ती वाचून घेतलेली आहे. आता आपण या बातमीवरचे जे प्रश्न आहेत तर ते पाहूया. पहा, इथे प्रश्न जो चौथा आहे या बातमीवरचा तर तो आहे, प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे. आता याच्याशी संबंधित म्हणजे हे उत्तर असणार आहे असं ह्या बातमीतलं कुठलं वाक्य आपल्याला आधारासाठी निवडता येईल. तर पहा, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. याचाच अर्थ काय, की प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे. तर अर्थातच इथं उत्तर आहे स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक. आणि हे उत्तर जे आहे ते आपल्याला इथे अधोरेखित केलेलं जे बातमीतलं वाक्य आहे तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला ही जी मोहीम आहे त्या मोहिमेचं जे नाव आहे तर ते आलेलं आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 5वा आपण पाहूया. मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले. आता ही जी काही मोहीम राबवण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा पुरवाव्यात असं सांगितलं गेलेलं आहे. तर ते आपल्याला इथे आधाराचं वाक्य जे आहे ते शोधावं लागेल. तर इथे पहा, की स्वच्छतागृह व उपाहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. इथं हे वाक्य आलेलं आहे त्याला आपण अधोरेखित केलेलं आहे. आणि याच्यावरून अर्थातच आपल्याला स्वच्छतागृह हा एक पर्याय या वाक्यामध्ये आलेला दिसून येतो आणि उपाहारगृह हा सुद्धा पर्याय इथे आलेला दिसून येतो. म्हणजे अ आणि ब हे ज्या सुविधा आहेत तर त्या कोणत्या पर्यायामध्ये आहेत. तर अर्थातच पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे फक्त अ व ब. कारण प्लास्टिक वस्तू इथे उलट त्याच्यावरती बंदी घातलेली आहे त्यामुळे तो निर्देश जो आहे तो येणं शक्यच नाही. त्यामुळे आपल्याला या वाक्यामध्ये या बातमीमध्ये ज्या सुविधा पुरवण्यासाठी निर्देश दिल्याचं सांगितलेलं आहे तर त्या 2 गोष्टी आहेत, एक स्वच्छतागृह आणि उपाहारगृह. आणि दोन्ही पर्याय पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत. आणि म्हणून फक्त अ व ब पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 6वा पाहूया. मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली. आता याच्याशी संबंधित वाक्य पाहूया, की काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. आणि आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. याचाच अर्थ महात्मा गांधी जयंती जी आहे तर ती दरवर्षी 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे तो दिवस जो आहे तो 2 ऑक्टोबरचा आहे. आणि म्हणून इथे आपण पर्याय क्रमांक 3 2 ऑक्टोबर हा अचूक पर्याय जो आहे तर तो निवडायचा आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती. तर प्रश्न इथं 7वा दिलेला आहे. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. आता इथे आपण जर बघितलं तर हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण किती आलेले आहेत हे शोधायचे आहेत. आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण असं आपण म्हणतो. आता इथे आपण बघूया की कोणकोणती विशेषणं आलेली आहेत. बघा, इथे होडी कितवी तर 11वी, त्यामुळं 11व्या हे विशेषण आलेलं आहे. त्याचबरोबर
12वी म्हणजे होडी कितवी आहे तर 12वी हे एक विशेषण आलेलं आहे. आणि होडी कशाची आहे तर ती सामानाची आहे. जरी सामान हे नाम असलं तरी त्याचं रूपांतर हे विशेषणामध्ये झालेलं आहे, म्हणून इथे सामानाची हे सुद्धा काय आहे विशेषण आहे. म्हणजे अशा प्रकारे या वाक्यामध्ये 3 विशेषणं आलेली आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा. आता आपल्याला एकवचनी जो नाम आहे, एकवचनी नाम असलेला जो पर्याय आहे तर तो ओळखायचा आहे. पहा इथे आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. कारण गुलाब गुलाब, जबाब जबाब, हिशेब हिशेब हे उभयवचनी शब्द आहेत, परंतु नशीब हा एकवचनी नाम असलेला काय आहे की पर्याय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघू 9वा. पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ असं हे वाक्य आहे. आता बघा इथे आपण जो काळ ओळखतो तो अर्थातच क्रियापदावरून ओळखतो आणि इथे बघा जाऊ म्हणजे आपण जाऊन आलेलो नाही आहोत, जात नाही आहोत, तर पुढे जाणार आहोत. म्हणजे आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ म्हणजे ही घटना जी आहे ती भूतकाळात घडलेली नाही, वर्तमान काळामध्ये घडत नाही, तर भविष्य काळामध्ये घडणार आहे हे ह्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणूनच इथे पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 10वा बघूया. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता. आता इथे बघा आपण जर बघितलं तर अरण्यलिपी, उद्यमशील, निश्चित आणि तंत्रशुद्ध हे जे काही शब्द आहेत हे चारही शब्द शुद्ध शब्द आहेत. त्यामुळं इथे आपल्याला कुठलाच अशुद्ध पर्याय आलेला नाही दिसतं. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तर तो अर्थातच हे सगळे शब्द शुद्ध असल्यामुळं आपल्याला इथं कोणतंच अचूक उत्तर जे आहे तर ते निवडता येणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे 11वा की पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता. आता आपल्याला इथे हे पाहायचं आहे की वेळ हा शब्द जो आहे तर तो कोणत्या लिंगामध्ये येतो. आपण जर बघितलं तर वेळ, तो वेळ आणि ती वेळ असं आपण म्हणतो. म्हणजे दोन्ही लिंगामध्ये तो आलेला आहे आणि पुल्लिंग पण तो शब्द आहे आणि स्त्रीलिंग पण तो शब्द आहे. आता ढेकर शब्द पाहू. ढेकर हा शब्द सुद्धा तो ढेकर, ती ढेकर असं म्हटलं जातं. त्यामुळे तो पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशा दोन्ही लिंगामध्ये आहे. बाग हा जो शब्द आहे तर तो सुद्धा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहे. म्हणजे तो बाग, ती बाग असं म्हटलं जातं. परंतु हिरा हा जो शब्द आहे तर तो अर्थातच फक्त पुल्लिंग आहे, तो हिरा असं म्हटलं जातं. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं जे अचूक उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 तो हिरा. म्हणजे निश्चितपणे जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपल्याला हे शोधून काढता आलं पाहिजे की निश्चितपणे पुल्लिंग नाम असलेला पर्याय कोणता, तर तो अर्थातच इथे हिरा हा पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपण इथं निवडलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 12 जो आहे तो आपण बघूया. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा आणि पुढे आपल्याला टिंबटिंब असं म्हटलेलं आहे. वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा आणि वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आता इथे बघा पर्याय 1 दिलेला आहे श्री गणेशा करणे. अर्थातच त्या ठिकाणी श्री गणेशा करणे म्हणजे आरंभ करणे. दुसरा पर्याय आहे निगराणी करणे. निगराणी करण्याचा अर्थ देखभाल करणे अशा पद्धतीनं त्याचा अर्थ आहे. आणि बंदोबस्त करणे याचाच अर्थ उपाययोजना करणं किंवा व्यवस्था करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि फन्ना उडवणे म्हणजे खाऊन टाकणे. आणि टोळधाड ही काय करत असते की पिकं खाऊन टाकण्याचं काम करत असते. आणि म्हणून अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा फन्ना उडाला तर हा पर्याय जो आहे तर तो योग्य पर्याय आहे. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 जो आहे तर हे याचं अचूक उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते. आता इथे पहा आपल्याला सुरुवातीला हे जी म्हण आहे ती ओळखावी लागेल. आणि ही म्हण आहे तळे राखील तो पाणी चाखील. आता हे प्रत्येक अक्षर घेऊन आपल्याला ही म्हण तयार करायची असते. आणि आपण जर बघितलं इथे तर डावीकडून 7वा अक्षर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 1 पा हे आहे. म्हणजे आपण जर बघितलं त 1 ळे 2 रा 3 खी 4 ल 5 तो
6 आणि 7 आणि आपल्याला 7वा अक्षर कोणता आहे ते विचारलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता इथे निश्चित केलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी काही सूचना आहेत. पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत आणि परिच्छेदाची वाक्ये पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. सर्वप्रथम आपण 3ही वाक्ये वाचून घ्यायची असतात. पहिलं वाक्य आहे, दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. 15वा प्रश्न आहे आणि ते वाक्य आहे, सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. आणि 16वा आहे, निसर्गाच्या कृपेने बळीराजा टिंबटिंब. आता इथे आपल्याला दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला, अर्थातच त्या ठिकाणी हा दुष्काळी प्रदेश जो आहे तर तो उन्हामुळे हिरवाईने नटणार नाही, महागाईमुळे हिरवाईने नटणार नाही आणि नापिकीमुळे हिरवाईने नटणार नाही, तर पाऊस पडल्यानंतरच तो हिरवाईने नटणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे पहा 15वा प्रश्न आहे की सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. आता नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. पावसाळ्यामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहतात. डबकी दुथडी भरून वाहू लागले असं आपण म्हणत नाही. तलाव दुथडी भरून वाहू लागले असं म्हणत नाही. धरणे दुथडी भरून वाहू लागले असं आपण म्हणत नाही. तर नदी नाले दुथडी भरून वाहू लागले अशा पद्धतीनं आपण पर्याय क्रमांक 1 इथे घ्यायचा आहे. आणि निसर्गाच्या कृपेने बळीराजा टिंबटिंब धास्तावला म्हणजे घाबरला, झेपावला, सुखावला, निर्ढावला. अर्थातच इथे सुखावला हे उत्तर येणार आहे, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा शेतकऱ्याला आनंद होत असतो. आणि म्हणून ही 4ही वाक्य अर्थपूर्ण आहेत का ते आपण पुन्हा एकदा वाचू. दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला, सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, निसर्गाच्या कृपेने बळीराजा सुखावला. म्हणजे आपण निवडलेले 3ही पर्याय जे आहेत ते अचूक आहेत आणि ही सगळी अर्थपूर्ण वाक्य तयार होतात, सुसंगत वाक्यांचा परिचय तयार होतो आणि म्हणून आपली उत्तरं ही आता सर्व बरोबर आहेत. आता प्रश्न 17वा बघूया की पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही. आता आपल्याला संगणकाशी संबंधित असलेला शब्द शोधायचे आहेत, म्हणजे मग संगणकाशी संबंधित नसलेला शब्द कोणता आहे हे आपल्याला पाहता येईल. आता युजर म्हणजे वापरकर्ता हा संगणकाशी संबंधित शब्द आहे. प्रिंट म्हणजे छाप ठसा आणि हा संगणकाशी संबंधित शब्द आहे. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र हा अर्थातच त्या ठिकाणी ह्या संगणकाशी संबंधित नसलेला शब्द आहे. आणि नेटवर्क म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या संस्था आणि हे नेटवर्क हा जो शब्द आहे तो सुद्धा संगणकाशी संबंधित आहे. म्हणजे ह्या 4 पर्यायांपैकी न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र हा शब्द संगणकाशी संबंधित नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 18वा आपण बघू, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता आपण जर बघितलं तर इथे 3 शब्द हे एकाच अर्थाचे असणार आहेत आणि एक शब्द जो आहे तो वेगळ्या अर्थाचा असणार आहे. तो आपल्याला शोधता यायला पाहिजे आणि त्यासाठी समानार्थी शब्द जे असतील तर ते आपले माहिती असायला पाहिजेत, आपल्याला ते तोंडपाठ असायला पाहिजेत, त्यांचा एक संग्रह आपल्याकडे असायला पाहिजे. आता बघा, तुरंग, अश्व आणि वारू हे 3ही शब्द जे आहेत ते घोड्यासाठी समानार्थी शब्द आहेत. आणि कुंजर म्हणजे अर्थातच हत्ती हा काही वेगळा शब्द आहे. म्हणजे तुरंग, अश्व, वारू म्हणजे घोडा आणि कुंजर म्हणजे हत्ती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा गटात न बसणारा शब्द इथे आपण निवडलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता 19वा प्रश्न आहे, शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आपल्याला हे सगळे विरुद्धार्थी शब्द माहिती असतात, माहिती नसतील तर ते आपण शोधायला पाहिजेत, त्यांचा एक संग्रह तयार करायला पाहिजे. आपल्या हाताकडून हे विरुद्धार्थी शब्द जायला हवेत. आता इथे बघू, प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अधोगती असा आहे. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवकृपा असा आहे. आणि प्रशंसा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निंदा असा आहे. आणि शिक्षा हा जो काही शब्द इथं आलेला आहे तर अर्थातच शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बक्षीस असा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 20वा आहे, खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली अयोग्य जोडी निवडा. आता आपल्याला अलंकारिक शब्द माहिती असतात, त्यांचे योग्य अर्थ माहिती असतात. आता इथे पहा, सूर्यवंशी हा अलंकारिक शब्द आहे, त्याचा अर्थ दिलेला आहे लवकर झोपेतून उठणारा. आपल्याला माहिती आहे सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा, त्यामुळे इथे लवकर झोपेतून उठणारा हा अर्थ चुकीचा आहे. आणि आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे की अयोग्य जोडी कोणती, तर इथे ही अयोग्य जोडी हे लक्षात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परंतु खालचे सुद्धा आपण अलंकारिक शब्द बघायचे आहेत की लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री हे बरोबर आहे. आतल्या गाठीचा म्हणजे सगळं मनात ठेवणारा हा अलंकारिक शब्द बरोबर आहे. सांगकाम्या म्हणजे स्वतःच्या मनाने काहीही न करणारा हा सुद्धा अलंकारिक शब्द बरोबर आहे. म्हणजे आपण निवडलेलं उत्तर जे आहे
पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 21वा पहा, दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी योग्य शब्द पर्यायांमधून निवडा. आता इथे बघा उगम जो शब्द आहे तर त्याला आपण उत्पत्ती स्थान किंवा आरंभ म्हणतो. निगम जो शब्द आहे त्याचा अर्थ वेद, ईश्वर असा आहे आणि दुर्गम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ जाण्यास कठीण असा आहे आणि दोन नद्या जिथे एकत्र मिळतात त्याला आपण संगम म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 22वा पहा, खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायांतून निवडा आणि तो समूहदर्शक शब्द दिलेला आहे मांदियाळी. आता मांदियाळी या शब्दाचा अर्थ आहे समुदाय असा. आता बघा मांदियाळी भक्तांची असा पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. अर्थातच भक्तांची मांदियाळी असते. भक्तांची मांदियाळी पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी जमा होते किंवा जमते असं आपण म्हणतो. तेव्हा भक्तांची मांदियाळी हा समूहदर्शक शब्द बरोबर आहे. आता धान्याची काय असते तर अर्थातच रास असते, करवंदांची जाळी असते आणि सैनिकांची पलटण असते, सैनिकांची तुकडी असते किंवा सैनिकांचे पथक असते. आणि आपण इथं जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 की भक्तांची मांदियाळी हे बरोबर आहे. म्हणून 22व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. आता 23वा प्रश्न आहे की पुढीलपैकी पिलूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. आता इथे बघा गाय वासरू, हरिण शावक, वाघ बछडा आणि मेंढी करडू असं दिलेलं आहे. आता इथे बघा पर्याय क्रमांक 4 इथं मेंढी कोकरू असं यायला पाहिजे. मग करडू कोणाचं पिलू असतं तर शेळी करडू अशा पद्धतीने आपण ती जोडी घेत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. गाय वासरू बरोबर आहे, हरिण शावक बरोबर आहे, वाघ बछडा बरोबर आहे, पण मेंढी कोकरू असं यायला पाहिजे. तिथं मेंढी करडू आलेला आहे तर शेळी करडू असं त्याचं जोडी असते. त्यामुळे इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला अचूक उत्तर म्हणून निवडता येतं. आता प्रश्न 24वा आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळविली असता वीज या शब्दाचा या अर्थाचा शब्द तयार होईल. आता इथे सुद्धा समानार्थी शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आता बघा यामिनी हा शब्द पहिला जुळतो आहे. नियामी म्हणजेच यामिनी आणि त्याचा अर्थ रात्र असा आहे. आपण जर बघितलं तर इथं तरंगिणी म्हणजे नदी असा त्या शब्दाचा अर्थ आहे. सौदामिनी म्हणजे वीज आणि गिराणी म्हणजे इथं आपण अर्थपूर्ण शब्द गिराणी असाच घ्यायचा आहे आणि संकट, ओझे, मेटाकुटी, महागाई असा गिराणी या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 सौदामिनी हा वीज या शब्दाचा अर्थ आहे. हा समानार्थी शब्द आहे सौदामिनी वीज या शब्दाचा आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न शेवटचा जो आहे या प्रश्नपत्रिकेतला मराठी विषयाचा तो म्हणजे 25वा प्रश्न, माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून ओळखा. म्हणजे शब्द एक आणि अर्थ अनेक अशा पद्धतीनं आपले मराठी भाषेतले शब्द असतात. इथं 2 शब्द म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये पण माझ्या भावाला इथे पण भाव शब्द आलेला आहे आणि कारल्यांचा भाव इथे सुद्धा भाव शब्द आलेला आहे. आता याचा योग्य अर्थ अधोरेखित केलेला जो भाव आहे तर याचा योग्य अर्थ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे की कारल्यांचा भाव म्हणजे कारल्यांचा दर. म्हणजे इथे जी किंमत आपण कारल्यांची देणार आहोत तर त्याच्याशी संबंधित दर हा जो शब्द आहे तर तो इथं येणार आहे भाव या शब्दाचा आणि इथे माझ्या भावाला म्हणजे इथं भाव म्हणजे भाऊ हा शब्दाचा अर्थ असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. याचा अर्थ आपल्याला आता हे 1 ते 25 प्रश्न जे मराठी भाषेतले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासह तुम्हाला कळालेले असतील. अशाच प्रकारचा सराव जो आहे तो इतर अनेक प्रश्नपत्रिकांचा आपण करणार आहोत. हा चॅनेल तुम्ही पाहत राहा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सराव जो आहे तर तो त्या ठिकाणी करून घेता येईल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.